आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। शेतकऱ्यांना तत्काळ 25,000 रुपये हेक्टरी मदत करा। 2 सप्टेंबर रोजी आज शेतकऱ्यांनी एकत्र येऊन परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले असून दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की मागील 2 दिवसांपासून परभणी जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांच्या शेतात असलेले उभे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, तर काहींचे घरे सुद्धा पडली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे। ऐन सणासुदीच्या तोंडावर बळीराजावर आसमानी संकट आल्याने आर्थिक मदतीची आवश्यकता आहे, म्हणून सरसकट तात्काळ शेतकऱ्यांना 25,000 रुपये मदत करा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। जिल्हा नियोजन समिती सदस्य रंगनाथ सोळंके यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। सदरील निवेदनावर शिवाजी बोचरे, विकास काकडे, गणेश शिंदे, शिवेश्वर लोखंडे, दत्तराव तरवटे, लक्ष्मण सुरवशे, माऊली पाटील यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज, निर्भीड, निपक्ष वृत्तवाहिनी। आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नवे मुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यातल्या बहुतांश मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, खरीपातली सर्व पिकं उद्ध्वस्त झालीत। आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांची आज भेट घेऊन सर्व शेतकरी बांधवांनी भेट घेत त्यांना साहेबांना निवेदन देऊन मागणी केली आहे की आता पंचनामाचे सोपस्कार करू नका, सरसकट प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 25,000 रुपये अनुदान तातडीनं त्याच्या खात्यावर जमा करण्याची आवश्यकता आहे। कारण हे दिवस सणासुदीचे आहेत आणि अशा अडचणीच्या काळामध्ये सरकार, मायबापने आणि जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशी मागणी आम्ही आज या ठिकाणी सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेऊन केलेली आहे। 2021च्या विम्याच्या संदर्भाने काही पाथरी, मानवत आणि सेलू मंडळातील लाखो शेतकरी सुटलेले, त्याबाबतही या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने आम्हाला काही कागदपत्र दिले तर आम्ही गरज पडली तर कोर्टात जाऊ, याबाबतही माननीय जिल्हाधिकारी महोदयांशी आम्ही चर्चा केली, विनंती केली आहे। आणि सरकार मायबापला विनंती आहे की या जिल्ह्यातले 2021चे 2023चे विम्याचे जे पैसे राहिलेत त्या सर्व शेतकऱ्यांना देणं अत्यंत आवश्यक आहे। आणि या आत्ताच्या अतिवृष्टीच्या अनुषंगानं या जिल्ह्यातला एकही शेतकरी या मदतीपासून वंचित राहता कामा नये अशी आम्ही आग्रही मागणी करत हेक्टरी 25,000 अनुदान द्यावं अशी विनंती केलेली आहे। धन्यवाद। आज बळीराजाचा आज खऱ्या अर्थानं बैलपोळा आहे, या निमित्ताने काय सांगू इच्छिता? माझ्या सर्व शेतकरी बळीराजांना, शेतकरी भावांना बैलपोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। दिवस उन्हा पावसाचे असले, संकटाचे असले काय आणि सुखाचे असले काय, कसलाही दिवस असला तरी तो आमचा बळीराजा अतिशय निष्ठेने आणि प्रेमाने ज्याच्या सोबत संसार करतो त्या बळीराजाला त्या बैलांना या ठिकाणी त्याची पूजा विधिवत करत असतो। त्यामुळे दरवर्षी हा येणारा सण शेतकऱ्यावर कितीही संकट असलं तर तो अतिशय आनंदानं साजरा करत असतो। त्यामुळं या सर्व बळीराजाला मी आज या ठिकाणी आजच्या बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पांडुरंग चरणी प्रार्थना करतो की आलेलं हे अतिवृष्टीचं संकट टळून सरकार मायबापला दया होऊन प्रत्येक शेतकऱ्याला मदत सरकार करेल अशी आशा व्यक्त करतो।